सोशल मीडियावरील ओळख एका अल्पवयीन मुलीसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे। नागपूरच्या पाचपावली परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली असून लग्नाचे आमिष दाखवून एका 17 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला। या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आरोपी प्रज्वल रघुनाथ खेडकर याच्याशी झाली। आरोपी प्रज्वल हा पाचपावलीतील हनुमान सोसायटीचा रहिवासी। मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही आरोपीने तिच्याशी जवळीक वाढविली। 18 जानेवारी 2025 ते 28 जानेवारी 2026 या वर्षभराच्या कालावधीत त्याने पीडितीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले। आरोपीने तिला आपल्या घरी बोलावून तिचे लैंगिक शोषण केले, ज्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली। ही बाब समोर येताच पीडितीच्या 50 वर्षीय पालकांनी पाचपावली पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई केली आहे। पाचपावली पोलीस ठाणे येथे सेंट्रल हॉस्पिटल मोमीनपुरा इथून एक MLC प्राप्त होती। MLCचं स्टेटमेंट घेण्याकरिता आम्ही दवाखान्यात गेलो असता असं लक्षात आलं की तिथे एक 17 वर्षाची पीडित अल्पवयीन मुलगी होती, जिने एका मुलाला जन्म दिला आहे। तिच्या आईकडे आम्ही विचारपूस केली असता असं लक्षात आलं की ही मुलीची एका मुलगा आहे आरोपी, ज्याचं नाव आहे प्रज्वल रघुनाथ खेडकर, वय 20 वर्ष। याच्यासोबत प्रेम प्रकरण होते। इंस्टाग्रामवरून त्यांची 1 वर्षापूर्वी ओळख झाली होती आणि त्यातून ते दोघं जण सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि मुलाला माहिती होतं मुलगी अल्पवयीन आहे, तरी देखील त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून मुलगी त्यातून गरोदर राहिली व तिने 25 तारखेला एका मुलाला जन्म दिल्याने आणि सदर घटनेची सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊन आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला माननीय वपुनी यांच्या आदेशाने आणि तपासावर घेतला। यातील महिला सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ पावलं उचलून आम्ही आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे। आरोपीकडे पुढील चौकशी सुरू आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रज्वल खेडकर विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 64(2)M आणि पोक्सो कायद्याच्या कलम 3, 4 व 6 अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे।